नमस्कार मित्रांनो. आता आपण क्विझिस मध्ये एखादी क्विज कशी तयार करायची, बहुपर्यायी प्रश्नांचा संच कसा तयार करायचा हे पाहूयात. त्यासाठी आपण लॉग इन करून आपल्या अकाउंटला जाणार आहोत आणि मग क्रिएट या टॅबवर जाऊन डाव्या पेनमध्ये आपल्याला क्रिएट हा टॅब दिसतो, त्या टॅबवर जाऊन क्विज हा टॅब सिलेक्ट करणार आहोत. आता त्याच्यानंतर तो विचारतो क्रिएट अ क्विज, नेम धिस क्विज. आपण या क्विजला नाव द्यायचं आहे. आता नाव देऊयात आपण आर इंडिया. तुम्हाला हवं असेल तर मराठीमध्ये सुद्धा तुम्ही नाव देऊ शकता. कोणत्या विषयाला अनुसरून आहे तो विषय आपण इकडे निवडायचा आहे. नेक्स्ट म्हटल्यानंतर तो आपल्या समोर क्विज एडिटर देतो. क्विज एडिटर देतो म्हणजेच काय, तर आपल्याला ही क्विज आता एडिट करता येते, तयार करता येते. इथे तुम्हाला दिसेल टेलिपोर्ट क्वेश्चन. तुम्हाला क्वेश्चन घेता येतो. तुम्हाला तुमचा स्वतःचाच प्रश्न तयार करायच्या ऐवजी इथे प्रश्न घेता येतो. यू कॅन टेलिपोर्ट क्वेश्चन, मिलियन्स ऑफ क्वेश्चन. तुमच्या घटकाला अनुसरून अनेक प्रश्न तयार असतील, तुम्ही ते इथे सर्च करून घेऊ शकता. आपण याच्याकडे नंतर वळूयात. आपण स्वतःचे प्रश्न कसे तयार करायचे ते पाहूयात. क्रिएट अ न्यू क्वेश्चन. आता कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न तयार करता येतात, तर पहिला प्रश्न आहे मल्टिपल चॉईस, म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न. एक प्रश्न आणि त्याची 4 उत्तरं, त्या 4 उत्तरांपैकी एक बरोबर उत्तर, अशा प्रकारचा प्रश्न तयार करायचा आहे का? किंवा चेक बॉक्सेस. चेक बॉक्स म्हणजे एक प्रश्न, त्याला 4 किंवा अनेक उत्तरं आणि त्यातली एकपेक्षा जास्त उत्तरं बरोबर असतील तर चेक बॉक्स. लक्षात घ्या, जेव्हा एकच उत्तर बरोबर असतं तेव्हा आपण मल्टिपल चॉईस हा प्रश्न निवडतो किंवा हा प्रश्न प्रकार निवडतो. आणि चेकबॉक्स हा प्रश्न प्रकार तेव्हा निवडतो जेव्हा एकापेक्षा जास्त उत्तरं बरोबर असतात. फिल इन द ब्लँक, गाळलेली जागा भरा. पोल म्हणजे विद्यार्थ्याचं मत आजमावायचंय. किती टक्के विद्यार्थी पहिल्या चॉईस बरोबर जातात, दुसऱ्या चॉईस बरोबर जातात. इथे चूक किंवा बरोबर किंवा योग्य उत्तर असं नसतं. जी काही चॉईसेस देणार आहोत मुलांना, समजा आपण असा प्रश्न विचारला की तुम्हाला कुठे सहलीला जायचंय, मग दिल्ली, आग्रा, मथुरा, कलकत्ता कुठे जायचंय, मग किती टक्के विद्यार्थी दिल्ली म्हणतात, किती टक्के आग्रा म्हणतात, मथुरा म्हणतात, ते आपल्याला इथे पोल मधनं कळणार आहे. किंवा अगदी ओपन एंडेड प्रश्न. बघा, ही सुविधा आपल्याला कहूत मध्ये नव्हती. इथल्या बेसिक व्हर्जन मध्ये ओपन एंडेड प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. ओपन एंडेड प्रश्न म्हणजे मुक्त प्रश्न, असा प्रश्न जिथे विद्यार्थी उत्तर स्वतःच्या शब्दांमध्ये टाईप करतील. बरोबर. आणि स्लाइड, हे जे नवीन व्हर्जन दिलेलं आहे त्याचं, त्याच्यामध्ये एखादी आपण स्लाइड सुद्धा टाकू शकतो, एखादा लेसन पण तयार करू शकतो. एनिवे, हे 5 प्रकारचे प्रश्न आपण इथे ऍड करू शकतो. आणि 5 प्रकारचे प्रश्न कसे ऍड करायचे ते आपण आता पाहूया. आता आपल्याला जर असं वाटलं की आपल्या क्विजला विद्यार्थ्यांनी सामोरं जात असताना आकर्षकपणे काहीतरी दिसावं, विद्यार्थ्यांना चांगलं काहीतरी पहिल्यांदा सुरुवातीला दिसावं ते टायटल पेजवर, तर आपल्याला क्विजची इमेज इथे ऍड करता येते. आपण इथे ड्रॅग और ड्रॉप, तुम्ही तुमच्या डेस्कटॉपवर ठेवलेली एखादी इमेज इथे घेऊ शकता. पिक्चर्स मधनं तुम्हाला तुमच्या आवडीची एखादी इमेज तुम्ही इथे निवडू शकता आणि ती टाकू शकता. ग्रेड निवडू शकतो आपण, कोणत्या ग्रेड साठीच आहे, 5th ते 8th ग्रेड साठी आहे म्हणूयात आपण. चला, आणि पब्लिक व्हिजिबल, सगळ्यांना दिसणार आहे. सेव्ह म्हणूयात. आता आपली ही क्विज, आर इंडिया ही क्विज, बघा इथं चित्र आलेलं आहे. आपण जे टाकलं होतं ते चित्र इथं आलेलं आहे. ही 5वी ते 8वी इयत्तेसाठी आहे, सोशल स्टडीजची आहे. आणि जर आपल्याकडे जर एखाद्या स्प्रेडशीट मध्ये म्हणजेच एक्सेल मध्ये जर आपण प्रश्न तयार करून ठेवले असतील तर त्या सोपं पडेल, तिथून प्रश्न इथे डायरेक्टली कॉपी पण करता येतील किंवा आणता पण येतील. अशा प्रकारे आपल्या या क्विजचं एकंदरीत लुक काय असेल ते इथे तयार झालेलं आहे. हे सगळ्या पब्लिकला दिसणार आहे. बरोबर. आता तरी आपण याची लँग्वेज इंग्लिश ठेवलेली आहे, आपण मराठीमध्ये पण करू शकतो ही क्विज. बरोबर. आपल्याला फक्त मराठी फॉन्ट सिलेक्ट करायचा आणि मराठीमध्ये ही क्विज तयार करायची आहे. किती सेकंद, डिफॉल्ट टाइम फॉर ऑल क्वेश्चन्स, इथं 30 सेकंद दिलाय, तो पण आपण बदलू शकतो नंतर. कसं ते आपण पाहूया. आता आपण प्रश्न तयार करायला लागूयात. क्रिएट अ न्यू क्वेश्चन. आपण पहिल्यांदा मल्टिपल चॉईस क्वेश्चन कडे जाऊयात. जेव्हा आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन हा चॉईस निवडतो
तेव्हा आपल्याला समोर क्वेश्चन 1 असं दिसतं. इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. क्वेश्चन 1 इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. राईट युअर क्वेश्चन हिअर. इथे आपल्याला आपला प्रश्न टाईप करायचा आहे. चला आपण आपला प्रश्न टाईप करूया. तिथे भारताची राजधानी कोणती, हा प्रश्न आहे. प्रश्न आपण इथे टाईप केला. इथे आपल्याला चॉईसेस उत्तर द्यायचे. दिल्ली. दुसरं चॉईस देऊयात आपण मुंबई. तिसरं चॉईस देऊयात आपण कलकत्ता. चौथं चॉईस देऊयात आपण चौथं चॉईस देऊयात आपण चेन्नई. बरोबर, हे 4 चॉईसेस दिलेले आहेत आपण. आपल्याला जर चॉईसेस वाढवायचे असेल तर आपण वाढवू सुद्धा शकतो. याचबरोबर आपण जर या चॉईसेसला अनुसरून एखादा इमेज द्यायचा आहे, आपल्याला सुद्धा दिल्लीचं चित्र द्यायचं आहे, मुंबईचं चित्र द्यायचंय, तर आपण ते पण टाकू शकतो. गणितासारख्या विषयामध्ये एखादा मॅथ्सचं इक्वेशन असेल तर ते सुद्धा आपण टाकू शकतो. प्रश्न आपण ऑडिओच्या स्वरूपात देऊ शकतो. इथे ऑडिओ रेकॉर्ड करून आपण ऑडिओच्या स्वरूपात प्रश्न देऊ शकतो किंवा व्हिडिओच्या स्वरूपात सुद्धा प्रश्न देऊ शकतो. बघा किती विविधता आहे. सगळ्या प्रकारच्या अध्ययनकर्त्यांना केटर करण्यासाठी किंवा त्यांना उपयुक्त ठरण्यासाठी असा इंटरफेस आपल्याला क्विझेसने दिलेला आहे. जे विद्यार्थी वाचू शकत नाहीत त्यांना आपण ऑडिओ देऊ शकतो किंवा व्हिडिओ देऊ शकतो. काही विद्यार्थ्यांना ज्यांना त्यांचं चित्त अस्थिर असेल. आता आपला हा प्रश्न तयार झाला. बरोबर, प्रश्न तयार झाला. पण या प्रश्नातलं योग्य उत्तर कुठलं? भारताची राजधानी कोणती? दिल्ली. मग आपल्याला हे सिलेक्ट करावं लागेल. बघा आता हे ग्रीन झालं. ग्रीन झालं म्हणजेच काय, आपण हे उत्तर आहे हे या सिस्टीमला सांगितलेलं आहे. बरोबर. आपण आन्सर एक्सप्लेनेशन हे ऑप्शनल आहे, पण आपण काही स्पष्टीकरणात्मक उत्तर किंवा देऊ शकतो. याला 30 सेकंदाच्या ऐवजी जर जास्त वेळ द्यायचा आला 45 सेकंद किंवा कमी वेळ द्यायचा आला 20 सेकंद, तो आपण निवडू शकतो, तो बदलू शकतो. आणि सेव्ह म्हटल्यावर हा प्रश्न सेव्ह होणार आहे. या बाजूला हा प्रश्न विद्यार्थ्याच्या इंटरफेसला विद्यार्थ्याच्या समोर कसा येईल ते इथं दिसतंय. बरोबर. सेव्ह म्हटल्यावर आपला पहिला प्रश्न सेव्ह झाला. आता जेव्हा पहिला प्रश्न सेव्ह होतो तेव्हा हा प्रश्न पुन्हा एडिट म्हणजे बदल करायचा असेल तर बदल पण करू शकतो. अशाच प्रकारचा प्रश्न पुन्हा करायचा असेल तर डुप्लिकेट म्हणू शकतो. किंवा हा नको असेल प्रश्न तर आपण डिलीट पण करू शकतो. या प्रश्नानंतर प्रश्न क्रमांक 2 टाकण्यासाठी आपण न्यू क्वेश्चन या प्लस साईनवर किंवा न्यू क्वेश्चनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर परत तो 4 ऑप्शन देतो, 5 ऑप्शन देतो, याच्यातनं आपण निवडू शकतो. त्याच प्रकारे आपण इथे सुद्धा निवड करू शकतो आणि एक नवीन प्रश्न घेऊ शकतो. क्वेश्चन नंबर 2 आपण दुसरा प्रश्न टाईप करूयात. राष्ट्रीय पक्षी कोणता? आणि चॉईसेस देऊयात आपण. आता इथे राष्ट्रीय पक्षी कोणता हे चॉईस देत असताना आपण इथे इमेजेस ऍड करू शकतो. त्या पक्ष्यांची इमेजेस ऍड करू शकतो. फक्त आपल्याला इथे इमेज ठेवल्या पाहिजेत, तयार ठेवल्या पाहिजेत किंवा त्या इमेजच्या लिंक इथे आपल्याला पेस्ट करता आल्या पाहिजेत. बरोबर. मग आपण जर इमेजेस तयार ठेवले असेल तर त्या इमेजेस घेऊ शकतो. मग आपण इमेजेस घेऊ शकतो किंवा त्या प्राण्यांची नावं पण टाईप करू शकतो. आता इथे माझ्याकडे काही इमेजेस आहेत. त्या मी घेतोय. पहिली इमेज घेतली मी इथे. दुसरी इमेज घेऊयात. तिसरी इमेज घेऊयात. आता या इमेजेस अपलोड व्हायला थोडासा वेळ लागेल. तिसरी इमेज घेऊयात. आता चौथी इमेज घेऊयात. आपल्याला हव्या तेवढ्या इमेजेस किंवा हवे तेवढे चॉईसेस इथे देता येतात. आपण सगळे चॉईसेस निवडूयात.
आणि ते झाल्यानंतर हे अपलोड झाल्यानंतर इथे आता नावं पण त्याची गरज नाही, आपोआप त्या इमेजेसच विद्यार्थ्यांसमोर येणार आहे. बघा इथे प्रश्न कसा दिसणार आहे, राष्ट्रीय पक्षी कोणता, आणि आपण हे दिलेले आहेत. आता ऑफकोर्स हे 3 प्राणी आणि एकच पक्षी आहे, असो काही हरकत नाही. सेव्ह म्हटल्यानंतर हा प्रश्न सेव्ह होणार आहे. तो म्हणतो काहीतरी राहिलेलं आहे, काय राहिलेलं आहे बघूयात. आपण जेव्हा सेव्ह म्हणतो तेव्हा तो इथे सांगतो करेक्ट ऑप्शन नॉट सिलेक्टेड. आपल्याला करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचे जे मोर आहे, बरोबर. आणि मग आपण सेव्ह म्हटल्यावर हा प्रश्न सेव्ह झाला. बघा आता 2 प्रश्न आपले तयार झाले. आता अरे मला वाटलं तर आपण तर खुलं उत्तर दिले, 3 प्राणी आणि एकच प्रश्न आहे, एकच पक्षी आहे, तर आपण बदलायला पाहिजे. तर एडिट या चॉईसवर जाऊ शकतो आपण, आणि एडिटवर जाऊन आपण पुन्हा हा प्रश्न बदलू शकतो. मग आपण हा एडिट कसा करणार आहोत, तर आधीची एखादी इमेज आपल्याला काढून टाकावी लागेल. मध्ये मी आता काढली, बरोबर. आणि मग आता 4थी इमेज मी बदलतोय आणि तिथे मी एक दुसरी इमेज टाकेन. ओके, ईगल. ओके, नाव दिस विल बी अ चॅलेंज फॉर स्टुडंट. सेव्ह म्हणूयात आपण. ओके, हा प्रश्न बरोबर आला. बघा आता आपण पाहिलं की एडिट कसं करायचं, बरोबर. आपण एडिट करून प्रश्नामध्ये बदल पण करू शकतो. अशा प्रकारे आपण हवे तितके मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ऍड करू शकतो. बहुपर्यायी प्रश्न त्याच्यात एकच उत्तर बरोबर असतं. बघा इथं जे उत्तर बरोबर तिथे हिरवी खूण दिसतीये, जे उत्तर बरोबर तिथे हिरवी खूण दिसतीये, बरोबर. आता आपण दुसरं चेकबॉक्स या प्रकारचा प्रश्न घेऊया. आता चेकबॉक्स या प्रकारचा प्रश्न काय असतो, तर इथे विद्यार्थी एकापेक्षा जास्त उत्तर टिक मार्क करू शकतो. जसं आता इथे मी प्रश्न टाईप करतोय की भारताच्या तिरंग्यामध्ये किती रंग आहेत, किंवा कोणते रंग आहेत. हा आपला प्रश्न झाला, बरोबर. आता तिरंग्यामध्ये अनेक रंग आहेत. आपण आता रंगच निवडू शकतो, इथे रंगांच्याच इमेजेस देऊ शकतो, किंवा इथे रंग लिहू शकतो. बरोबर, काळा किंवा हिरवा, लाल, पांढरा. आपण ऍड आन्सर ऑप्शन आतापर्यंत हा पाहिला नव्हता. इथे आपल्याला 3 रंग तरी विद्यार्थ्यांनी निवडायचे असा हवंय, त्यामुळे आपण 4 पेक्षा जास्त चॉईसेस देऊयात. ऍड आन्सर ऑप्शन म्हटल्यानंतर आपला अजून ऑप्शन वाढेल. आपण केशरी, बरोबर. आपण 5 ऑप्शन दिलेले आहेत. आता सेव्ह म्हटल्यावर पुन्हा तो सांगतो करेक्ट ऑप्शन नॉट सिलेक्टेड. कुठले परी केशरी, मध्ये पांढरा, हिरवा तिसरा, बरोबर. त्यामुळे हे 3 रंग आपल्याला सिलेक्ट करायला लागणार आहेत, आणि मग आपण सेव्ह म्हणणार आहोत. सेव्ह म्हटल्यावर हा आपला दुसऱ्या प्रकारचा चेक बॉक्सेस, बरोबर. आता बघा इथे 3 डॉट दिसतील, म्हणजे 3 उत्तरं बरोबर आहेत. आपण एखादा फिल इन द ब्लँक सारखा प्रश्न पण ऍड करू शकतो, पोल सारखा पण प्रश्न ऍड करू शकतो, किंवा एखादा ओपन एंडेड प्रश्न पण ऍड करू शकतो. पुढच्या ट्युटोरियलमध्ये आपण हे उरलेल्या प्रकारचे प्रश्न कसे ऍड करायचे आणि ही पब्लिश कशी करायची, किंवा ही क्विज विद्यार्थ्यांना द्यायची कशी, हे पाहूयात. धन्यवाद.